आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या कोल्हापूर महापालिकेत प्रचाराचा महाधुरळा उडालेला आहे. 4 दिवस राहिलेत मतदानाला, त्यामुळं प्रत्येक जण आता मतदारांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतायत. नेत्यांची धावपळ सुरू आहे, उमेदवारांची धावपळ सुरू आहे. सगळीकडे आता कोल्हापूर झाले केवळ निवडणूकमय. अशा वेळी सर्वच पक्षाचे नेते, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांच्या पर्यंत पोहोचत आहेत. आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांनी शाहू आघाडी स्थापन केली, राजश्री शाहू विकास आघाडी, ते व्ही.बी. पाटील गेले अनेक वर्षे राजकारणात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते या कोल्हापूरच्या या निवडणुकीत ताकदीनं ते उतरलेले आहेत. महाविकास आघाडीतल्या काँग्रेस बरोबर काही मतभेद झाले आणि त्यानंतर त्यांनी स्वतंत्र शाहू आघाडी विविध पक्षांना सोबत घेऊन आप आहे, वंचित आहे आणि राष्ट्रवादी या सगळ्यांची मोट बांधून त्यांनी ताकदीने या निवडणुकीत उतरलेले आहेत. एकूणच या निवडणुकी संदर्भात काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार. आज कोल्हापूर महापालिकेचे इलेक्शन चालू झालेले आहे. आणखी ही रणनीती आम्ही करत असतानाच, पहिल्यांदा चालू करत असतानाच ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये ज्या प्रकारे वेगवेगळे विचार आले, त्यावेळी आपण आमची महाविकास आघाडी, इंडिया आघाडी ही काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, आणखी वंचित आघाडी आणि इतर सर्व आमचे कम्युनिस्ट पक्षाच्या थ्रू होते. आणि त्यावेळी आमच्या त्या आघाडीचे नेतृत्व कोल्हापुरातले बंटी पाटील साहेब करत होते. त्या बंटी पाटील साहेबांच्याकडे ज्या आम्ही गेलो त्यावेळी ते नागपूरला विधानसभा चालू होतं, अधिवेशन तिकडे होते. मग त्यांनी सांगितलं आमचे इतर अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष, इतर आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा, तुमच्याकडे लिस्ट फायनल करून आम्हाला द्या. त्याप्रमाणे त्यांना फायनल करून दिलं. 20 लोकांचे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आम्हाला द्या अशी त्यांची आम्ही मागणी केली आणि त्यांना आम्ही प्रस्ताव दिला. तो प्रस्तावावरती बऱ्याच चर्चा करून हे करून आम्ही त्याच्यामध्ये नावं सकट आम्ही नंतर प्रस्ताव दिला. आणि बंटीसाहेब आल्यानंतर त्याच्यामध्ये चर्चा करायची असं कधी त्यांनी त्या लोकांनी सांगितलं. त्याचबरोबर आपण बंटीसाहेब आल्यानंतर मग आम्ही 2 वेळा मिटिंग झाली, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्या उलाढाल झाल्या. मग आम्ही 20वरून 15 आलो, 15वरून 13वर ते आलो. आणि त्यातल्या सातत्यानं आम्ही सांगत होतो की बा आम्हाला तुम्ही एवढं हे करू नका. मग शेवटच्या डिस्कशनसाठी ज्यावेळी बंटी साहेबांच्या 3-4 वेळा ही डिस्कशन झालं आणि शाहू महाराज साहेबांच्याकडे तर चर्चा झाली. आणि मग त्या आम्ही शेवटचा प्रस्ताव त्यांना 11चा सीट दिला आणि आम्ही त्यावेळी फायनल केलं. आणखी तसंच आपच्या बाबतीत झालं होतं, वंचितच्या बाबतीत झालं होतं. त्यांना 1-2 सीट देतो असं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे होतं. परंतु ज्यावेळी मला तुमच्या टी व्हीवरनं असं संदर्भाने आम्हाला तिथं दिसतंय, हे बाहेरून आम्हाला समजलं, मीडिया थ्रू समजलं, पेपरमधून समजलं. आणि इकडंमधून हे चर्चेला आम्हाला ठेवून ते 13, 14, 15 असं करत आम्हाला 11 होते आणलं. आणि त्यावेळी ज्यावेळी लक्षात मीडियाच्या थ्रू आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बोलत शेवटच्या दिवशी आम्हाला अशा पद्धतीने हे करणार. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की शेवटचा 11 त्यांना देऊन आम्ही आलो. आणि त्याच्यावरती 3-4 दिवस त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आला नाही. आणि पेपरमध्ये तर बातम्या अशा यायला लागल्या. म्हणून मग आम्ही आपशी संपर्क केला, वंचितशी संपर्क केला आणि मग आम्ही शाहू आघाडी सगळ्या ठिकाणी म्हणून करायची. आणि मग शाहू आघाडीचा राजश्री शाहू आघाडी आम्ही 3री आघाडी करायचा निर्णय घेऊन आपल्या सगळ्यांच्या मीडियाच्या समोर आम्ही सांगून तो त्याच्या कामाला लागलो. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं महाविकास आघाडीबरोबर आम्ही चर्चा केली नाही, काही केली नाही. त्यांनी चर्चा केली नाही, त्यांनी परत बोलवलं नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं बंटी साहेबांनी हे करायचं, हे आधी प्री-प्लॅन त्यांचं होतं. मी करेल ते कायदा, मी म्हणेल ते कायदा. आज त्यांनी जे आता उमेदवार उभा केले ते मी म्हणेल ते आहेत. सगळे घराणीशाही केलेले आहेत, पैसेवाले केलेले आहेत. त्याच्यावर 50 लाख असेल तर तुम्ही या, नाहीतर तुम्हाला आम्ही उमेदवारी देत नाही अशा पद्धतीचं कधी करून आज जी उमेदवारी त्यांनी केलेली आहे. दुसऱ्या पक्षाचे घेतले, आमच्या पक्षाचे उमेदवार घेतले, त्यांना पैसे देऊन अशा पद्धतीनं काँग्रेसचे घेतलेले आहेत, दुसऱ्या राष्ट्रवादीचे घेतलेले आहेत. त्यामुळे
की आमच्याकडे फार मोठी ताकद येणार आहे किंवा फार राज्यात ताकद आमच्याकडे असणार आहे, देशाची ताकद असणार आहे आमच्याबरोबर, असं नाही आहे. जी लोक तिथं सत्तेवर येते त्या लोकांना हे करणं भाग पाडणार आहोत. मग त्यासाठी बिल्डिंग परमिशनच्या बाबतीतला प्रचंड मोठा जो घोटाळा चालू आहे किंवा गोंधळ चालू आहे तो सुद्धा रेक्टिफाय करणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी मग त्यांना आम्ही सहकार्य करू. जे सत्तेवरती असतील त्या लोकांना आम्ही सातत्याने त्यांनी जर ते त्याच्यासाठी दुर्लक्ष केलं तर त्यांना विरोध करू. त्यांनी जर त्याच्यासाठी प्रयत्न केला तर आम्ही त्यांना सहकार्य करू. असं नाही आहे की विरोधाला विरोध करायचा हा प्रकार न होता कोल्हापूर जनतेला त्यामध्ये इन्व्हॉल्व करून लोकांच्या ताकदीनं आम्ही ह्या दोन्ही आघाडीच्या लोकांना काम करण्याचं भाग पाडायचं काम आमच्या तिसऱ्या आघाडीमध्ये होईल. तुम्ही जाहीरनामा जाहीर केला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये बरेच वर्षे जे प्रश्न आहेत तेच प्रश्न प्रलंबित आहेत, तेच आता सोडवण्याचे आता तुमचा अजेंडा पण तोच आहे, त्यांचा पण तोच आहे, आश्वासनं तीच आहेत, प्रश्न तेच आहेत. ह्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही साहेब, आपला अजेंडा त्यांचा अजेंडा आज तुम्ही दोन्ही आघाडीचे अजेंडे बघितले तर 2015ला जे आघाडी होते तेच अजेंडा आहे. काय लोकांना किती फसवायचं काम केलेलं आहे, किती फसवायचं काम, त्याला काहीतरी लिमिट आहे. कुठला काँग्रेसचा अजेंडा बघा, अक्षयचा डुप्लिकेट कॉपी आपण 2015ची. महाविकास आघाडीचे ते आघाडी नव्हत्या तर ते तिथं जे प्रमुख होते महाडिक साहेब त्या बाजूला आणि इकडे बंटी साहेब, दोघांच्या त्याला छेद देण्याचं काम आम्ही केलंय. काय की आम्ही आरोग्य, शाळा, रस्ते आणि प्रशासन ह्याच्यावरती आम्ही लक्ष करणार आणि स्वच्छता ह्याच्यावरती आम्ही प्रायोरिटी देणार आहे. आम्ही सत्तेतनं फार मोठं काय तर IT पार्क करू किंवा बिझनेस करू हे दिलेलं नाहीच आहे. आम्ही फक्त कोल्हापूर कसं स्वच्छ सुंदर आणि कोल्हापूरच्या जनतेचा इन्व्हॉल्वमेंट करायचं ह्याचा आमच्या अजेंडामध्ये समाविष्ट केलेला आहे. आम्ही त्यांच्यासारखं कधी डुप्लिकेट केलेलं नाही, मोठे आश्वासन दिले नाही. बस फुकट देतो, हे देतो फुकट. आज 70 बसेस बंद आहेत. कुणाच्यामुळे? त्या दोघा आघाडीच्यामुळे आले. त्यामुळे त्या 100 बसेस येणार, आज येणार, उद्या लॉन्च होणार असं कधी महायुतीनं कधी सांगलं होतं. काय त्याचा प्रकार आहे? एक तर इलेक्ट्रिक बस आली का? म्हणजे अशा पद्धतीनं आणि तेच आता कधीपर्यंत दाखवलं. बास्केट ब्रिज किती दिवसापूर्वीचा बास्केट ब्रिजचा विषय आहे. आम्ही त्याच्यासाठी न करता कोल्हापूर शहर कसं ते कधी डेव्हलप होईल आणि वरच्या लेवलला जाईल. उपनगरीमधलं प्रचंड मोठं कधी असंतोष आहे आणि आमच्याकडे उपनगरीमधलेच मेंबर आमच्या बाजूला आहेत. आम्ही शिवाजीपेठ, मंगळपेठ ह्या राजकीय आणखी गटबाजी आणि वेगळ्या पद्धतीनं जी ईर्षेबाजी आहे त्याच्यामध्ये आम्ही साहेब गेलेलो नाही. उपनगरामधलेच आमचे उमेदवार आहेत की जे उपनगरामध्ये प्रचंड मोठं कधी सोय नाही आहे, ड्रेनेज नाही आहे, रस्ते नाही आहेत, गटर नाही आहेत. त्यासाठी आम्ही ही संघटना उभा केली आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आमच्याकडे सत्ता येईल नाही येईल, आम्ही सत्तेमध्ये असो नसो काही असेल, परंतु रस्त्यावर येऊन आम्ही हे कामं करून घेणार. म्हणून 48 जागा उभा केल्या आणि आम्ही त्या कामाला लागलो. मग कुणाशी चर्चा न करता हे करता आम्ही सगळ्या गोष्टी चर्चा करत गेलो. फॉर्म भरले, त्यामध्ये 3-4 फॉर्म आमच्यामध्ये 1-2 मागारले आणि त्यामध्येच काही लोकांना म्हणजे किती यांची प्री प्लॅनिंग महाविकास आघाडीची, हे दोन्ही आघाडी आहेत अशा साम दाम दंड अशा पद्धतीनं वागून या कोल्हापूर जिल्ह्याचं वाटोळ केलेलं आहे. म्हणून आम्ही या लोकांच्या विरोधात काम करतो आहे. या दोन्ही आघाड्या पैशाच्या जीवावरती, सत्तेच्या जीवावरती ह्या कोल्हापूरचं केलेलं वाटोळ हे लोकांच्या पुढे आणण्यासाठी आम्ही आघाडी आणलेली. म्हणूनही आम्ही आघाडी आणली की लोकांना कुठलं तरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. आणि या दोन्ही आघाड्या किती भ्रष्टाचारी आहेत, किती टक्केवारी आहे, किती ढपलावाले आहेत हे लोकांच्या पण पोचवण्याचं काम करायचं. म्हणून आम्ही या आघाडीच्या माध्यमातून आम्ही उभा केलेले उमेदवार हे आमचे प्रामाणिक उमेदवार आहेत, क्वालिफाईड उमेदवार आहेत, ग्रॅज्युएट उमेदवार आहेत आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. कुठल्याही प्रकारचं प्रबोधनाला हे होणार नाहीत अशा पद्धतीचे कार्यकर्ते आम्ही उभा केलेले आहेत आणि त्यांचा प्रचार अगदी जोरात चालू आहे. त्या लोकांचा बी रिस्पॉन्स आणि नागरिकांचा रिस्पॉन्स या सर्वात जास्त करायला आहे. त्या दोन्ही आघाडीने कोल्हापूरचं वाटोळ केलं तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे पर्याय देत असाल तर आम्ही करू. तर त्याच्यासाठी आम्ही चांगला पर्याय आम्ही काल वचननामा आम्ही डिक्लेअर केला. त्यामध्ये आम्ही क्लिअर दिले आम्ही काय फार मोठं कोल्हापूरसाठी करू शकतो, आमच्याकडे फार मोठी सत्ता येणार आहे किंवा आमच्या ताब्यात महापालिका येणार आहे असं नाही. कुणाच्याही ताब्यात महापालिका असू दे, परंतु हे यांना आता अंकुश ठेवून
कोल्हापूरच्या जनतेसाठी जे कामं करायचे ती कामं करून भाग पाडणार, नाही तर आम्ही रस्त्यावरती येणार. आज आपल्याकडं महापालिकेला इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं आहे, शाळा चांगल्या आहेत, जागा आहेत, बिल्डिंग आहेत, शिक्षक आहेत, परंतु सत्ताधारी लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून या कोल्हापूरच्या शैक्षणिक याचं त्यांनी वाटोळं केलेलं आहे. त्याचप्रमाणे वैदिक याच्यामध्ये वैदिकमध्ये सगळ्या कोल्हापुरामध्ये, ओरिजिनल कोल्हापुरामध्ये सगळे दवाखाने, सावित्रीबाई फुले असलेले किती वर्षाचा जुना त्याचं नाव आहे, परंतु यामध्ये दुर्लक्ष केल्यामुळे तिथं आरोग्याचा वापर केलेला आहे. स्वच्छतेच्या बाबतीत म्हणला तर फारच वाईट परिस्थिती, संबंध देशामध्ये जेवढी वाईट परिस्थिती आहे तेवढी परिस्थिती कोल्हापुरात आहे. आणि त्या कोल्हापुराकडे फक्त ह्या सत्ताधारी दोन्ही आघाडच्या लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, त्याच्याबद्दल कधीही विचार केला नाही. आणि हे सगळे फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सगळ्या संस्था ताब्यात घ्यायची, ते महापालिका असून दे, KDC बँक असून दे, गोकुळ असून दे आणि इतर कारखाने असून ह्याच्या पाठीच सत्तेसाठी वापरलेला आहे. परंतु कोल्हापूर जिल्ह्याचा, कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कुठलंही काम केलेलं नाही. जे जे केले कामं केली म्हणतात, थेट पाईपलाईन, IIBचा रस्ता, हे ढपले पाडून केलेले काम आहे, त्यांच्या स्वतःच्या स्वार्थापोटी केलेले काम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अप्रामाणिकपणा करून या कोल्हापूरला वेठीची धरायचा प्रयत्न केला. परंतु कोल्हापूरची जनता एवढी स्ट्रॉंग होती की ते टोल बंद करण्याचं कामसुद्धा या कोल्हापूरच्या जनतेने केलेलं आहे. त्यामुळे आम्ही लोकांना एवढाच विश्वास देतो आहे की ह्या 3-4 सुविधा आहेत, आरोग्य असून दे, शैक्षणिक असून दे, स्वच्छता असून दे, जसं त्यांनी दिल्लीमध्ये आपच्या लोकांनी केलं त्याप्रमाणे कोल्हापुरामध्ये लोकांचा इन्व्हॉल्वमेंट करून, लोकांची इन्व्हॉल्वमेंट करून स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यामध्ये प्रायोरिटी करून चांगला सोय करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मग नंतर आले रस्त्याचं जे टक्केवारीचा प्रकार करून हे रस्ते खराब होतात, ते टक्केवारी ढफला ह्याला विरोध करून चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम देऊन चांगलं काम करून घ्यायचं काम हे आम्ही सातत्याने त्याच्यावरती लक्ष घालणार. आमच्याकडे इंजिनियर आलेले आहेत, आमच्याकडे वकील आलेले आहेत, यामध्ये रिटायर्ड ऑफिसर आलेले आहेत आमच्या उमेदवारामध्ये. त्यांचा अनुभवाचा वापर हा कोल्हापूर जनतेसाठी आम्ही करणार आहोत. महापालिकेच्या निमित्तानं तुम्ही आता स्वतंत्रपणे रिंगणात उतरला आणि या निमित्तानं जे काही प्रश्न तुम्ही आता उपस्थित केले ते करत असतानाच हे झाले शहराचे प्रश्न. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणलाय की इथून पुढं गोकुळ, KDC इकडेही लक्ष देणार किंवा तिथंही तुम्ही विरोध वगैरे करणार किंवा वेगळ्या पद्धतीने तुम्ही लढणार. मी त्याबद्दल बोललो नाही, काल आले पेपरात चुकीचं. मी काय म्हणते, हे दोन्ही गट आहेत ते ह्या सत्य अशा गोकुळ, KDC बँक ह्या सत्तेसाठी लढत आहेत, कोल्हापूरच्या चांगल्या भल्यासाठी काहीही करत नाही. मी तिथं मी माझी ही आघाडी आहे की आमची आघाडी ही आत्ता आणि जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये ह्या दोघांच्या विरोधात काम करणारी आहे. आणि ते काम फक्त आम्ही कोल्हापूर शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून ही लिमिटेड आघाडी आम्ही केलेली आहे. आणि ही आघाडी सातत्याने इथून पुढं सगळ्या बाबतीत ह्या दोघांना कधी विरोध करण्यासाठी हे करणार आहे.